अनुमोदस्य यतोऽन्वयादि परतस्यार्थे स्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदा अधिकवये तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं गोपाल। प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नभिन्न विचालयेत्। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 29व्या श्लोकाचा विचार करतो आहोत। विषय आहे प्रकृती आणि कर्म। प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नभिन्न विचालयेत्। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, गुण हे कुणाचे आहेत? आपण काल पाहिला विषय, गुण कोणाचे आहेत? गुण कोणाचे आहेत? नाही लक्षात? गुण कोणाचे आहेत? देह किती आहेत? देह तसे 4 आहेत, आपण 3 म्हणतो। स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण। मग गुणाकडून जर घेतलं तर कर्म कोणाकडून घडतात? सूक्ष्म देहाकडून, म्हणजे प्रकृतीनं घडतात ते कर्म, स्थूल देहाकडून घडत नाही। गाडी आली इथं नाही। आपल्याला काय दिसलं? ते वरचं कवच दिसलं, गाडी आली। खरी गाडी कोणती आहे? मशीन आहे, मशीन। सगळं आहे पण मशीन नसेल तर गाडी चालणार नाही। सगळंच आहे पण ड्रायव्हर नसेल तर गाडी चालणार नाही। सर्वच आहे पण पेट्रोल नसेल तर गाडी चालणार नाही। हे कवच आहे वरचं,
स्थूल शरीर, याचे हे धर्म नाही आहे. मनुष्य अभिमान कोणाचा घेतो? स्थूल शरीराचा. अर्थात स्थूल शरीराचं हे काम नाही. प्रकृती गुणसम्मूढा, गुण हे प्रकृतीचे आहे, म्हणजे सूक्ष्म देहाचे आहे. त्या प्रकृतीच्या गुणाने मोहित झालेला मनुष्य सज्जनते गुणकर्म सुख. त्या प्रकृतीच्या गुणाने मोहित झालेला जो मनुष्य आहे, तो मनुष्य बहुतेक सर्व माणसं म्हटलं तर हरकत नाही. देहेंद्रिय गुणांच्या कर्माच्या ठिकाणी देहेंद्रिय रूप गुणांच्या ठिकाणी अशक्त होत. लक्षात आलं का? देहेंद्रिय रूप कर्म, देह म्हणजे प्रकृती, इंद्रिय, या सगळ्याकडून होणारे जे कर्म आहे त्या कर्माच्या ठिकाणी पुन्हा गुणकर्म विभागशः, पुन्हा गुणाप्रमाणे कर्म होतं. काल आपण पाहिलं तो विषय. सगळीच माणसे एका गुणाची नसतात, प्रत्येकाचे गुण भिन्न आहेत. कोणी सत्वगुणी आहे, कोणी रजोगुणी आहे, कोणी तमोगुणी आहे. मग त्या गुणाप्रमाणे कर्म होतात आणि कर्माच्या ठिकाणी जीव आसक्त होतो, कर्माच्या ठिकाणी आसक्त होतो. कर्म हा स्वभाव आहे, प्रकृती इंद्रियाचा कर्म हा स्वभाव आहे. मग त्या कर्माच्या ठिकाणी आसक्त झालं की गाडीच बिघडली सगळी, म्हणजे आसक्त होतात. कोण? प्रकृतीच्या गुणाने मोहित झालेली माणसं. ते देहेंद्रियाकडून होणारे जे कर्म आहेत गुणाप्रमाणे, त्या गुणाच्या ठिकाणी ते आसक्त होतात. कर्माच्या ठिकाणी गुणाप्रमाणे देहेंद्रियाकडून होणारे कर्म, त्या कर्माच्या ठिकाणी माणसं अडकल्या जातात, आसक्त होतात. आणि मग त्याचा अहंकार घेतात. मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून झालं, मी आहे म्हणून तुम्ही आहात, मी गेल्यावर तुम्ही विष खाऊन मराल म्हणतात काय माणसं. कोणी खात असतं काय? कोणी मर ह्याच्यावर राहतं काय म्हणतात काय माणसं? ओके, फालतू अहंकार घेतात माणसं देण्याचा. माझ्यामुळे तुम्ही जगता. आता जगवणारा वेगळा आहे, हा जगवणारा नाही. ओके, बोजे घ्यायची सवय लागली माणसं, बोजे घ्यायची. कालच ओवी झाली, देखे पुढीलाचे ओझे आपले माथा घेईल. मग कान दाटीचे धनुर्धरा. दुसऱ्याचा बोजा जर आपल्या बोडख्यावर घेतला तर ओझं होईल का नाही? होणारच. त्याप्रमाणे त्या गुणकर्माच्या ठिकाणी माणसं आसक्त होतात. म्हणून ब्रह्मवेत्ते जे आहेत, म्हणजे ज्ञानी जे आहेत, ज्ञाना, मी काल ज्ञानाचा प्रकार सांगितला. ज्ञाना तत्वज्ञान आहे, झालेलं आहे.
आत्मज्ञान म्हणा, तत्वज्ञान, ज्ञानी तर सगळे होतं, कोणी आडण नाही, सगळे ज्ञानीच आहेत. आणि अलीकडे जर अतिज्ञानी झाले, त्यामुळे सगळं वातावरणच बिघडून गेलं. काय पोरं तर अतिशहाणे आईबापापेक्षा, त्याच्यामुळं ते नात्यात लग्न करायला तयारच नाही करत. कोणी भेटले की तिकडंच चालले, कोणी भेटला की तिकडंच चालले. हे कशामुळेच जात होत अतिशिक्षण झालं, आणि अतिशिक्षण झाल्यामुळे ते शहाणे झाले, आणि ते अतिशहाणे झाल्यामुळे कोणाचं मानायला तयार. मी कशाला सांगितलं किंवा शहाणे कोण नाही जगात, ज्ञानी सगळे आहेत, पण हे वेगळं आणि ते शहाणपण वेगळं. ते शहाणपण, ते ज्ञानी जे आहेत ते पोट भरवे, ते ज्ञान पोट भरण्यापुरतंच आहे. ते ज्ञान मुक्त करणारं नाही आहे. स्वरूपाचं म्हणा की परमात्म्याची भेट करून देणारं ते नाही आहे. लक्षात ठेवा, ज्ञान आहे ते, पण ते पोट भरण्याचं ज्ञान आहे. लक्षामध्ये, म्हणून ज्ञानामध्ये जे तत्वज्ञानी आहेत, कोण आहेत? तत्वज्ञानी म्हणजे ब्रह्म जाणणारे. आता जे ब्रह्म जाणणारे जे आहेत, ब्रह्मवेत्ते, त्यांनी न जाणणाऱ्या मूर्खांना, इथं शब्द वापरला मूढ, असा शब्द वापरलेला आहे. काय वापरलाय का? मी मनाने बोलतोय का वापरला शब्द? कुठे आहे? मूढ. प्रकृती गुण सम्मूढा, मूढा, आलं लक्षामध्ये? मूढा, मूढ म्हणजे अशा प्रकारे ज्ञानरहित, तत्वज्ञानरहित असे मूढ. मूढ म्हणजे अज्ञानी, मूढ म्हणजे अज्ञानी. ते मूढ जे आहेत, ते अज्ञानी जे आहेत, त्यांची जी कर्मावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेपासून विचलित होत नाही. इतकी घट्ट असते ती श्रद्धा. या श्लोकात सांगतात, इतकी घट्ट असते की त्यापासून ते विचलित होत, म्हणजे ती श्रद्धा ढळू देत ढळू देत नाही. लक्षात, एक असं माझ्याकडं मुलगा यायचा, त्याने एक माळ घातली माझ्या. काय हरकत, कोणी घालतं असं काही नाही. आता पुढे थोडंसं तो मोठा झाला, तो शिकला झाला. काल एक कीर्तनात माणूस बोलला होता, माळी तर माझ्या पण पुष्कळाने घातल्या, पण फोटो दुसऱ्याचेच असतात असं म्हणलं. माळ माझी आणि भक्ती साईबाबाची, किंवा कोणाचे तरी फोटो असतात दुसऱ्याचे, माळ माझी असतं. असं कीर्तन सांगतो मी, ऐकलं युट्यूबला. काय तसं तो माळ करी थोडा मोठा झाला आणि तो काळू आईचा भक्त बनला. कळलं? काळू आई तिकडे सातारकडे कुठेतरी आहे डोंगरावर, तिचा तो भक्त बनला. माझ्याकडे आला एकदा, तो रोज यायचं, येत आता नव्हे. तुम्हाला मग संचार होत, म्हणजे हे नाटकं सोडून देतो, आणि तो काळू आईच्या मागं लागून हे नाटकं सोडून दे आणि काळू आईच्या मागे लागू नको. मी जो मंत्र दिला आहे, मी जो देव सांगितला त्याच्या पाय धर, कल्याण होईल तुझं. आज त्याची परिस्थिती अशी आहे की विष खाऊन मरू की काय. आता काळू आई गेली आणि गोरी आई गेली आणि सगळंच गेलं. आता त्याच्यावर 7-8 लाख कर्ज झाले.
कसं झालं काय आपल्याला त्याचा विचार करण्याचं काही कारण नाही. पण माणसं कोणीकडे भटकतात आणि काही करतात आणि काही होतं. मग काय मार्ग सोडून अनारिसे वर्तती जे, असं मौलीचं म्हणणं आहे. अरे मार्ग सोडला आणि कुठेही कसंही वागता तुम्ही, मग चांगलं कसं होईल? तुम्हाला कधी सुख आणि शांती समाधान लाभेल? अजिबात नाही लाभणार, लक्षात. काय उगाच काही गोष्टी सांगू नयेत. आमच्या पुतण्याने घर बांधलं, आता कलश पूजा झाली मागच्या महिन्यात. त्यांनी मला काही सांगितलं नाही, विचारलं नाही, काही बांधलं. चांगली गोष्ट, मलाही आनंद वाटला तसं काय. मग आमचे जे मेहणे होते, बाईचे भाऊ इथंच असतात, ते रिटायर येतात, तर ते गेले होते तिकडं. मग त्यांनी मला नकाशा काढून दाखवला त्या घराचा. मी म्हणलं अरे असं घर बांधलं त्याने, त्याला आयुष्यात समाधान लाभणार. कारण जिथं देवघर होतं त्याचं पहिलं, तिथं संडास केलं त्याने. लक्षात आलं तुमच्या? आणि ते पुन्हा वायव्य दिशेला केलंय, हा कोपरा इकडचा. काय आणि जिथं देवघर करायचं तिथं दरवाजा केला. आता देवाला जावं कुठे? म्हणलं त्याला आयुष्यात जर समाधान लाभलं, माझी तशी इच्छा नाही. माझं नेहमी सर्वेत्र सुखी नसन, सर्वांचं कल्याण होई आपली भावना आहे. पण तुमच्या वागण्यामुळं त्याचे परिणाम भोगावे लागतात. बाप महिन्याच्या वाऱ्या पंढरी काय नाही, कसं लाभेल? तुम्ही कसे आडवं तिडवं वागता, सांगितलेलं पटत नाही, मनाने चालता, मग मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला, असं होतं. म्हणून सल्ला घ्यावा, नाही आपल्याला कळत तर विचारावं. आम्ही सगळं शहाणे, आम्ही सर्व्हिस करतो, पैसे मिळवतो, त्यांना काय विचारायचे? वारकऱ्याला नको विचार. आता काही बदल करता येईल का? नाही. मी का कशाला सांगितले की प्रकृतीच्या अधीन झालेली माणसं असतात. लक्षात ठेवा, मूढ लोक जे असतात ते त्यांची कर्मावर अटळ श्रद्धा असते. ती श्रद्धा काही त्यांची ढळत, कुठं श्रद्धा ठेवावी हेही कळत नाही माणसाला. नाही कळत तरी विचारा ना, तोंड काय भाड्याचं आहे काय? आपल्या घरचंच आहे. कोणतीही गोष्ट विचारत जाऊ, काय याने चांगलं होईल की नाही, काय करायला पाहिजे, कुठल्या रस्त्याने जायला पाहिजे, कोणता रस्ता चांगला आहे, कोणता वाईट आहे, काय करणं योग्य आहे, विचारावं. अलीकडे हाती शिकले ते हुकले सगळे, ते स्वतःच्या मनानेच चालतात आणि त्याचा परिणाम मात्र मग केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. मग शेवटी त्याचे परिणाम चुकत हो नाही आहे. इथं हे सांगतात ते सांगतो तुम्हाला. एथ कर्मी तेची लिंपे, जो गुणसंभ्रमे घेपे, प्रकृतीचे आटोपे वर्तत. असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. एथ कर्मी तोची लिंपे, कर्मामध्ये कोण गुंततो, कर्मात कोण लिप्त होतो, कर्माचा कोण अभिमान घेतो? जे गुणसंभ्रमे घेपे, जो कर्मामध्ये लिप्त होतो, गुणकर्माच्या गर्दीने घेरल्या जातो. संभ्रमे घेपे, संभ्रम म्हणजे गर्दी, संभ्रम याचा अर्थ दुसरा घ्यायचा नाही. गुणाच्या संभ्रमे म्हणजे गुणाच्या गर्दीने जो व्यापला जातो, वेढल्या जातो, प्रकृतीचे आटोपे वर्तत असे. आणि मग तो प्रकृतीच्या अधीन होऊन चालतो. काय करावं, आम्हाला चहा सुटतच नाही, काय करावं, आम्हाला गाडी कवरचं खाल्ल्याशिवाय जमतच नाही,
काय करावं, आम्हाला रविवारी हॉटेलमध्ये गेल्याशिवाय चालतच नाही. नको, आम्हाला काय करायचं, आम्हाला कशाला सांगतोस? तुला जसं वागायचं तसं वाग आणि त्याचे फळं भोग. त्याला काय विलास? हो नाही आहे. मी का सांगतो लक्षात घ्या. गुणसंभ्रमे घेपे आणि प्रकृतीचे आटोपे वर्तत असे. प्रकृतीच्या आधाराने किंवा प्रकृतीच्या अधीन होऊन वागू नये. तो खूप बरं आहे. काय म्हणते तुम्हाला माहिती आहे? काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. कळलं? प्रकृतीच्या अधीन, इंद्रियाच्या अधीन, विषयाच्या अधीन नाही. घरातल्या माणसाच्या ताब्यात. हेड, घरातल्या माणसाच्या ताब्यात. तू अगोदर का ते अगोदर? त्यांच्या ताब्यात वागतच भूता. तुझी सत्य चालत नाही. कोणाच्या अधीन वागायचं? परमार्थाच्या बाबतीत तरी कुणाची ताबेदारी बाळगायची हो नाहीये. प्रकृती कर्म बल प्रकृतीचे आटोपे वर्तत असे. मनुष्य प्रकृतीच्या अधीन होऊन वागत. मला असं चालत नाही, मला तसं चालत नाही. हे प्रकृतीच्या अधीन होऊन वागणं आहे. काय असं नाही. मनुष्याने इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिया आता तसं नाही. इंद्रियाचे दिने आम्ही झालो नारायणे. ते इंद्रियाचे मालक झाले आणि आम्ही आमचे मालक इंद्रिय झाले. इंद्रियाचे दिने कसं काय इंद्रिय म्हणतील तसं आम्ही वागत राहतो. खाऊ नये म्हणलं खातो. बाहेर खाऊ नको खाणार. लवकर मरणार. बाहेरचं पवित्र शुद्ध असतं का? नाही, चटकदार असतं. ही गोष्ट खरी. ही गोष्ट खरी आहे. काय का हे का होतं मला बाकी नाही सांगायचं. हे का होतं? प्रकृतीची आटोपे वर्तत असे. काही माणसाला घरचे आवडतच नाही. एकाला म्हणलं तू हे मी बाहेर दिसतो मला गाडीवर, बायका पोरला काही नेतो का रे? नाही, ते करतात स्वयंपाक. आणि तुला काही फाशी आली का काय? इथं मरायला येतोस, लवकर मरायचे का काय? मी का सांगतोय? प्रकृतीचे आटोपे वर्तत असे. तो प्रकृतीच्या अधीन होऊन वागतो. प्रकृतीच्या ताब्यात राहतो आणि प्रकृती म्हणेल तसं करतो. असं माऊली वर्णन करतो बरं. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे. त्यांचा स्वभाव आहे. कोणाचा? इंद्रियांचा. पुढची ओळी. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे. इंद्रिय, गुणा आणि व्यापार तीन प्रकार झाले. आता इंद्रिय व्यापार म्हणजे कर्म करतात, पण कसं करतात? गुणाधारे. म्हणजे त्या त्या ठिकाणी ज्या गुणाचं प्राबल्य आहे त्याप्रमाणे. तिन्ही गुण तर असतात माणसाच्या ठिकाणी, पण तिन्ही गुणाचं प्राबल्य नसतं. तिन्ही गुण जरी असले तरी तिन्ही गुणापैकी एका गुणाचं प्राबल्य असतं. सत्वगुणाचं प्राबल्य जे आहेत ते तुमच्या ठिकाणी सगळं सत्वगुण जास्त आहे, बाकीचं नाही असं नाही. तुमच्या काय माझ्या काय ठिकाणी आहेत ते, पण प्राबल्य कुणाचं जास्त आहे? सत्वगुणाचं. म्हणून आपण मंदिरात
येतो, देवाचं भजन करतो, ऐकतो सगळे. कशामुळं? सत्वगुणाचं प्राबल्य आहे. आता रजोगुणाचं ज्यांचं प्राबल्य आहे त्यांचं पैसा 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 पैसा, हो, मिळवायचं मिळवायचं मिळवायचं. तर कवार मिळवतो मूर्द्या. तुझ्या गौऱ्या गेल्या मसन वाटत तरी मिळवायचंच अजून काय? मिळवायचं 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 मिळवायचं. एका बाईला म्हणलं तुम्ही येत जा ना मंदिरात, पोरं सोनाला कुठं टाकून द्यावा मोकळा. पोरं सोर तुझ्यावर येतील काय? येतील पोरं सोरायला? आता कवार पोरं सोर काय? आता स्वहिता कारणे संगती ज्ञानोबरायाची, तुकोबरायाची, नाथरायाची. आता स्वहिता करता प्रयत्न करायचे. स्वार्थ आतापर्यंत केली हमाली त्यांची. त्यांना काय वाळूत मुतलं अशी म्हण आहे गावरान भाषेत. त्याला तुम्ही बोलत असता कधी एवढं कष्ट केलं, एवढं मिळवलं आम्ही नाही. ते म्हणतात तुम्ही काय केलं नवीन? लोक करतात ते तुम्ही केलं, आमच्यावर उपकार केला का तुम्ही? स्पष्ट बोलतात काही. तुम्ही आमच्यावर उपकार केला का? नाही. काय आमच्याकरता काय केलं तुम्ही? आता काय सांगावं, काय केलं? तेव्हा द्या सोडून विषय. मला मुद्दा काय मांडायचा इथं की इंद्रिय गुणाधारे. विचार करा तुम्ही, ज्या आई बापाला काठी असं म्हणतात, आमच्याकरता काय केलं, त्यांना काय वाटत असेल याचा सुद्धा ते विचार करत. त्यांचं मन किती दुखावल्या जात असेल याचाही ते विचार करत. इतकी उर्मठ जात निर्माण झाली अलीकडे. उर्मठ, नालायक, लायक नाही. काय कोण्या तुमचं काय आमचं काय रीत वाटली का? एकच आहे. इंद्रिय गुणाधारे राहतती निज व्यापारी, ते परकर्म बलात्कारी आपादी जो. मग इंद्रिय कर्म करणार, त्यांचा धर्मच आहे कर्म करणं इंद्रियांचा. त्यांचा व्यापार प्रत्येक इंद्रियाचा वेगळा आहे. प्रत्येक इंद्रियाचा व्यापार वेगळा आहे. मग त्याप्रमाणे ते चालत राहतात. पण तिथेही जोर द्यायचा नाही. इंद्रिय तर कर्म करतात, पण गुणाधारे. तू ज्या गुणात बसेल त्या गुणाप्रमाणे. मग तुम्हाला सांगितलं सत्वगुणी आहेत ते परमार्थ कर. रजोगुणी आहेत त्यांची धाव कमवायचं मिळवायचं, पुस्तकं गठ्ठा बांधून ठेवायचं, म्हणजे आपल्या न्यायाबरोबर पुस्तकात मिळवलेलं त्याचं गठ्ठा बांधून ठेवायचं. म्हणजे आयत्या वेळेस कुठे बसता शोधित उचललं की चालेल. मग जो रजोगुणी आहे तो प्रपंचाचा प्रेमी असतो. आपल्याला नाही असं नाही, पण कमी विशेष परमार्थाकडे ओढ, आणि तिकडे कमी ओढ असते. त्यांची जास्त ओढ प्रपंचाकडे. परमार्थ तोंडच नाही तर काही तोंड द्यावंच नव्हतं. खटपट करता गेला सारा वेळ. तुम्ही बघा घरातले माणसं कधी देवाचं नाव घेता का? सुना, पोरं, नातवंड वगैरे घेता का? बघा अजिबात नाही. मानाला जाऊ नका, शांत राहतो. काय अजिबात नाही, लक्षात ठेवा. काय मला वाटलं आताच काही बाण हारायला. बायाची अशी नाही हारत. माणसासारखंच राहते. मान आलं लक्षामध्ये.
त्यांच्या त्यांच्या गुणाप्रमाणे ते वागतात. तुम्ही जरी सांगितलं तरी ते करणार करणार नाही. लक्षात का? ते रिकामे आलेले नसतात. त्यांनी बरोबर आपले कर्म आणलेले असतात आणि त्याप्रमाणे ते वागत. असं वागत नाही तुम्ही. असं काय अधिकार तुम्हाला म्हणण्याचा? आता ते काही रिकामे आले का बिचारे? ते घेऊन आलेत बरोबर आणि त्याप्रमाणे ते गुणकर्माधारे काय मग जसा गुण असेल त्या गुणाच्या आधाराने ते कर्म करत. जसे गुण असतील, तमगुण असतील, त्याच्यावर धा, त्याच्यावर धा, त्याच्यावर धा, त्याला शिव्या दे, त्याला बोटे मोड. चांगलं बोलावं, कशाला शिव्या द्यायची? देवाचं नाव घ्यावं. नाही ते जाणं खोड जायचीच का? तमोगुण जास्त आहे. अशी जी माणसं असते ते तामशी असतात, तमोगुणी. म्हणून मी कशाला सांगितलंय? इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारी. मग जसे जसे त्या इंद्रियाचे कर्म आहेत, डोळ्याचं कर्म पाहणं, कानाचं ऐकणं, तोंडाचं बोलणं, हाताचं घेणं देणं, पायाचं चालणं, जिभेचं दिवसभर चालू भटार खाणं, जिभेचं काम हो दिवसभर चालू. ही त्यांची त्यांची कर्म ठरलेली आहेत त्या त्या गुणांचे का इंद्रियांचे. पण गुणाप्रमाणे ते करतात. जसे गुण असतील इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारी. निज म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात. कारण सगळी इंद्रिय कसे आहेत? स्पेशालिस्ट. कशी इंद्रिय आहेत? किती दुसऱ्यावर माणसं तो कोणाला त्रास झाला तर माणसं सहकार्य करतात नाही का? माणसं जर कणवळा निर्माण होतो. इंद्रियाचं तसं नाही. डोळे आले तर काही कान काम करतं का? ते नाही. ते स्पेशलिस्ट आहेत. ते आपलं आपलंच करणार, दुसऱ्याचं बघणार हो नाही आहे. मग ते निज व्यापारी असं म्हटलं. निज म्हणजे त्यांची त्यांची जी कर्म ठरलेली आहे ती कर्म करतात, पण गुणाधारे गुणाप्रमाणे त्यांचे कर्म होत आहेत. ते परकर्म बलात्कारे अपारी जो. मग अशा प्रकारे इंद्रियांचा जो प्रत्येक इंद्रियांचा गुणाप्रमाणे विषय भोगण्याचा स्वभाव आहे. काय? ते इंद्रिय कर्म बलात्कारे अपारी जो. तो बलात्काराने ते काही इंद्रिय आपल्यावर ते ओढून घेतात. मला पिक्चर पाहिल्याशिवाय जमतच नाही, ओढून घेतात. काम नाही आहे इंद्रिय ते. डोळे तुम्ही घ्या रे, सुख पहा विठोबाचे का पिक्चरचं नाही. पण ती मला सवय झाली. मला पाहिल्याशिवाय झोपच येत नाही. काय मी काय सांगतोय? ते परकर्म बलात्कार आहे. परकर्म आहे ते कर्म बळजबरीनं ते इंद्रिय करत नाही. कानाला गाणेच गोड लागतात ते बायांचे. त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, नाव येत नाही मला. ते काही ठराविक वारी असतात त्याला बी काही नाव आहे. चित्रहार आणखी काही नाव आहे त्या. तेव्हा नाही त्याची आवड माणसं काय ते परकर्म बलात्कारे आपादिजो. मग अशा प्रकारे हे जे कर्म आहे, ऐकणं आहे त्याचंच काम म्हणा, पण काही ऐकणं नव्हं. पाहणं आहे काम इंद्रियाचं म्हणा, पण काही पाहणं नव्हं. खाणं आहे जिभेचं काम, पण काही खाणं नव्हं. काय
पायाचं चालण्याचं काम आहे, म्हणजे कोणीकडे बंबलं जाणं ना, हाताचंही काम आहे, पण भजन करणं हे काम आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीचे पंढरीचे. मला मुद्दा कसा चांगला चाललाय आपला. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे अपादिजो. हो, नको त्या गोष्टी करत राहणं. काय, मला त्याच्याशिवाय होत नाही, त्याच्याशिवाय झोप येत नाही, चहा पिल्याशिवाय मला जमत. अरे दात पडतील लवकर, पडले तर पडले, पण प्यायचंच. दारू पिऊ नको, मरशील, मेलं तर मेलं, पण प्यायचीच. काय, मांस खाऊ नको, कॅन्सर होईल, झालं तर झालं, पण खायचंच. काय, ही जी सवय आहे इंद्रिय बलात्कारी अपादी, नको त्या गोष्टीकडे इंद्रिय बळजबरीनं ते कर्म करत राहतात आणि त्याचे परिणाम भोगल्याशिवाय चुकत, असं भगवान अर्जुनाला सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता विश्वात्मके सीताराम हनुमान सीता